करूयात आजच्या मोठ्या टॉप 9 घडामोडींनी। मुंबईमध्ये फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य। 2014, 19 आणि 25 मध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिलाय। मात्र कुणाला स्वतःचा पक्ष मोठा वाटत असल्यास हरकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता। 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे। अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही। ठाकरे बंधू एकत्र आले आहेत। पालिका निवडणुकांसंदर्भात मुंबईमध्ये काही विशेष घडामोडी घडत आहेत। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ आहेत, बंधू आहेत। ते एकत्र येत आहेत, एकत्र आलेले आहेत आणि काही निर्णय घेत आहेत। त्याचं महाराष्ट्राने स्वागत केलेलं आहे। प्रत्येक मतदार यादी तपासा, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। तर प्रत्येक शाखाध्यक्षानं आपल्या वॉर्डात मतदार यादीमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। अनंत चतुर्दशीला आढावा घ्या, राज ठाकरेंच्या सूचना। नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीमध्ये सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव। ठाकरेंच्या सेनेचा आरोप। तर मतदान ओळखपत्र न आल्यामुळे या महिलेनं आपला मतदान अर्ज अनेक वेळा केल्यानं मतदार यादीत तिचं 6 वेळा नाव आलं। उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। आणि असा त्यांनी 6 वेळा फॉर्म भरला, कार्ड येत नाही ह्याच्यात बाकीची जी नावं आहेत 5 ती नावं रद्द करण्याची किंवा वगळण्याची जी कारवाई आहे ती कारवाई संबंधित जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत ते करत आहेत। पैठणमध्ये 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी। मतदार याद्यांमधील घोळ समोर। सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचं नाव आता वगळण्यात येणार। अनुराग ठाकूर यांच्याकडून पत्रकार परिषदेत 6 बोगस मतदारांचा खुलासा। मग त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस का नाही? काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांचा सवाल। 2024च्या लोकसभा निवडणुका रद्द करण्याची ही मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची मतदार अधिकार यात्रा आता होणार। तर 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दरम्यान बिहारमध्ये ही यात्रा निघणार। समारोप सभेला इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण।